नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, सोच बड़ी रखना जरूरी है यावर आधारित आजची ही गोष्ट एका भिकाऱ्याची गोष्ट आहे। ट्रेन मध्ये रोज भीक मागून आपला रोजचा उदरनिर्वाह भागवणारा एक भिकारी, आपलं रोजचं पोट ट्रेन मध्ये भीक मागून भरणारा असा हा भिकारी आहे। हा भिकारी रोज ट्रेन मध्ये जायचा आणि सगळ्या माणसांकडून त्याच्या पद्धतीने भीक मागण्याचा प्रयत्न करायचा। तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे ऍक्टिंग करून, कधी अपंग असल्यासारखा, कधी अजून मुका असल्यासारखा, कधी बहिरा असल्यासारखा, असं वेगवेगळ्या पद्धतीने तो भीक मागण्याचं नवनवीन तंत्र शोधून काढायचा आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीने तो लोकांकडून भीक जमा करायचा आणि त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह सुरू होता। हा भिकारी एक दिवस एका ट्रेन मध्ये बसलेल्या एका श्रीमंत माणसाकडे जातो आणि भीक मागायला लागतो। साहेब, एवढे एवढे पैसे द्या, बरेच दिवस झाले जेवलेलो नाही, भूक फार लागलेली आहे, तुम्ही जर मला भीक दिली तर मी पोट भरेल वगैरे वगैरे असं विनवण्या त्याला करतो। तर तो श्रीमंत माणूस काही ऐकून न ऐकल्यासारखं करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण हा काही भिकारी काही हटत नाही त्याच्याकडून, त्याला वारंवार विनंती करत असतो। तर तो श्रीमंत माणूस त्याला म्हणतो, हे बघ, तू भीक मागतोयस, तुझं काम करतोयस, पण माझा असा नियम आहे की तू जर मला काही दिलंस तर मी तुला काहीतरी देईन, तू जर मला देणार असशील काहीतरी तर मी तुला पैसे देईन। तो भिकारी म्हणतो, माझ्याकडे काय आहे साहेब द्यायला, मी तुम्हाला काय देऊ शकतो, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही। तर तो श्रीमंत माणूस म्हणतो, मग मी तुला काहीही देणार नाही, मी तुला 1 रुपया पण देऊ शकत नाही। तू मला काहीतरी देणार असशील तर मी तुला काहीतरी 1 रुपया किंवा जे काही तुला तुझी रक्कम मागशील ती रक्कम मी तुला देईन, पण तू मला काहीतरी दिलं पाहिजे। हा व्यवहार आहे म्हणतो, तू मला काहीतरी दे, मी तुला काहीतरी देतो, आणि हा व्यवहार करणार असशील तरच मी तुझ्या बरोबर बोलण्यात इंटरेस्टेड आहे, नाहीतर नाही, तू आपला निघून जा। तो भिकारी म्हणतो, आता काय करू, मी याला काय देऊ? तो पुढे निघून जातो, पुढे त्याचा भीक मागण्याचं काम पुढे करत असतो। पण त्याच्या डोक्यातून मात्र तो विषय जात नाही की आपण या माणसाला काय देऊ शकतो, आपल्याकडे काय देण्यासारखं। आणि असं करत करत तो विचार करत करत दिवसभर असाच त्याच विचारामध्ये असतो। आणि रस्त्याने चालता चालता त्याला रस्त्यावरती काही गुलाबाची फुलं, एका बागेमध्ये गुलाबाची फुलं त्याला दिसतात आणि तो विचार करतो की आपण हे गुलाबाचं फूल जर त्या माणसाला दिलं तर। तो म्हणतो, त्या भिकाऱ्याला युक्ती चांगली सुचते, म्हणून तो त्या बागेतलं एक गुलाबाचं फूल तोडतो आणि विचार करतो की दुसऱ्या दिवशी मी त्या श्रीमंत माणसांकडून भीक घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ते गुलाबाचं फूल घेतो, घरी जातो। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ट्रेन मध्ये येतो, तो श्रीमंत माणसाला शोधत असतो कुठे बसलाय, आणि त्याला तो माणूस दिसतो। तो त्या माणसाकडेच पहिल्यांदा जातो आणि त्या माणसाला सांगतो, साहेब, मी आज तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय आणि आज मात्र तुम्हाला मला भीक द्यावीच लागेल। तर तो श्रीमंत माणूस म्हणतो, काय आणलंयस माझ्यासाठी? तर तो माणूस, तो भिकारी, ते गुलाबाचं फूल त्या माणसाकडे देतो। तो माणूस ते गुलाबाचं फूल घेतो आणि त्याला 5 रुपये देतो। तो म्हणतो, बघ, हा व्यवहार आहे, तू मला गुलाबाचं फूल दिलंस, मी तुला 5 रुपये दिले, आपला व्यवहार पूर्ण झाला। आणि तो जो भिकारी आहे, तो भिकारी, त्याच्या लक्षात येतं की आपण जर याला गुलाबाचं फूल दिलंय, याने आपल्याला 5 रुपये दिले, याने आपल्याला व्यवहार शिकवलाय, याने आपल्याला ही गोष्ट आपल्या मनामध्ये घातली की तू काहीतरी दिलंस तर दुसरा माणूस तुला काहीतरी देईल। आणि त्या क्षणाला त्या भिकाऱ्याची मानसिकता बदलते। तो भिकारी काय करतो, दुसऱ्या दिवशी भीक मागायला ट्रेन मध्ये जातो, पण तो वेगळ्या पद्धतीने जातो। तो काय करतो, आता त्याच्याकडे गुलाबाची अनेक फुलं आहेत आणि तो ज्या ज्या व्यक्तीकडे भीक मागायला जातोय त्या व्यक्तीला एक गुलाबाचं फूल देतोय आणि मग त्याच्याकडून पैसे मागतोय। आणि ह्या पद्धतीने अनेकांना हे काहीतरी वेगळंच वाटतंय। भिकारी नेहमी कसे येतात,
तर भिकारी नेहमी भीक मागायला येतात, पैसे मागतात, आपण त्याला पैसे दिले की तो निघून जातो भिकारी. पण हा भिकारी आपल्याला गुलाबाचं फूल देतोय हे सगळ्याच लोकांना वेगळं वाटायला लागतं आणि सगळ्याच लोकांना त्या गुलाबाच्या फुलाकडे बघून आनंद मिळायला लागतो आणि तो त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ह्या भिकाऱ्याला देखील अधिक आनंद होतो. त्या भिकाऱ्याला देखील प्रोत्साहन मिळायला लागतं की हे आपलं जी पद्धत आहे ही योग्य आहे आणि अशाच पद्धतीने तो करायला सुरुवात करतो. या पद्धतीने भीक मागितल्यामुळे त्याचं जे रोजचं उत्पन्न आहे ते रोजचं उत्पन्न पण वाढायला लागतं आणि हे भिकाऱ्याच्या देखील लक्षात येतं की आता आपलं जे आपल्याला अगोदर भीक मिळायची त्याच्यापेक्षा आता आपल्याला जास्त पैसे मिळायला लागले आणि म्हणून तो हीच पद्धत चालू ठेवतो. आता काही दिवसानंतर हा भिकारी भीक मागण्याचं बाजूला ठेवलं याने आणि याने आता त्याच्या गुलाबाच्या फुलांचाच व्यवसाय सुरू केला. तो गुलाबाचीच फुलं लोकांना द्यायला लागला आणि लोकांकडून पैसे घ्यायला लागला. आणि इथे या भिकाऱ्याच्या ज्ञानामध्ये एक भर पडली की आपण आहे ना, आपण आता भीक नाही मागत आहोत, आपण आता व्यवहार करतोय, आपण आता व्यापार करायला लागलेलो आहोत, आपण आता एक बिझनेसमन झालेलो आहोत. हे त्या भिकाऱ्याच्या लक्षात हळूहळू हळूहळू यायला लागतं आणि मग तो गुलाबाच्या फुलांचं त्याच्यासोबत इतर फुलांचं असं मोठं दुकान थाटण्याचा विचार डोक्यामध्ये आणतो आणि तो विचार देखील तो प्रत्यक्षात उतरवतो. पैसे साठवून 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 एक दिवस त्याचं फुलांचं मोठं दुकान तयार होतं आणि तोच माणूस, जो श्रीमंत माणूस त्याला ट्रेनमध्ये बसलेला होता, तो माणूस त्याच्या दुकानाच्या शेजारून एक दिवस चाललेला असतो आणि तो भिकारी त्या श्रीमंत माणसाला हाक मारतो, साहेब. तो श्रीमंत माणूस म्हणतो, बोला. तो म्हणतो, साहेब तुम्ही मला ओळखलं नाही का? म्हणतो, नाही ओळखलं. साहेब तुम्ही मला बिझनेसमॅन बनवलंय. म्हणे, कसं काय? मी काय केलं तुझ्यासाठी? मग तो त्याला ती स्टोरी सांगतो की साहेब मी एक दिवस तुमच्याकडे आलो होतो भीक मागायला आणि तुम्ही मला सांगितलं होतं तू जर मला काही देणार असशील तर मी तुला काहीतरी देतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला एक गुलाबाचं फूल दिलं होतं आणि तुम्ही मला 5 रुपये दिले होते. तुम्ही मला तो व्यवहार त्यावेळेस शिकवला होता, तुम्ही मला व्यापार कसा करायचा ते त्यावेळेस शिकवलं होतं आणि साहेब आज तुमच्या कृपेमुळे माझं हे एवढं मोठं फुलांचं दुकान तयार झालेलं आहे. तुम्ही मला शिकवलं साहेब, सोच बड़ी रखना कितना जरूरी है, किती महत्वाचं आहे आपले विचार मोठे ठेवणं, हे तुम्ही मला शिकवलं आणि म्हणून साहेब मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. हे ऋण व्यक्त करण्यासाठी साहेब मी तुम्हाला थांबवलं. तो जो श्रीमंत माणूस असतो तो श्रीमंत माणूस त्याला सांगतो, मी काही नाही केलं, तू तुझे विचार मोठे केल्यामुळे तुझ्या हातून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, मी फक्त निमित्त मात्र होतो. ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव. मित्रांनो, आजच्या गोष्टीचं तात्पर्य हेच आहे, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या विचारांना जर आपण मोठं स्वरूप दिलं तर आपण यशाच्या दिशेने, त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला त्याच क्षणापासून सुरुवात करतो, हे मात्र नक्की. पण आपण आपले विचार मोठे करणं हे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने जर आपण वागलो, त्या पद्धतीने जर आपण राहिलो, त्या पद्धतीने जर आपण आपली कृती केली विचारांच्या दिशेने, विचार मोठं करून नुसतं होत नाही, त्या पद्धतीने कृती देखील करावी लागते आणि ती जर कृती आपण त्या पद्धतीने केली तर निश्चितपणे यश हे आपल्याच पदरात पडणार, हे निसंशय आहे. धन्यवाद मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एक नवीन विषय, नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो, तुम्हाला तुमचे विचार या माझ्या विचारांवर व्यक्त करायचे असतील तर कमेंट्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.